6 शहरांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलाय पंजाबच्या। तर उधमपूरमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे आणि सर्व शहरांमध्ये सतर्कतेचे हे सगळे उपाय केले जात आहेत। पंजाबमधून मोठी बातमी येते। तर इकडे उधमपूरमध्ये सुद्धा ब्लॅकआउट आहे। बारामुल्लामध्ये 11 ड्रोन पाडलेले आहेत। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा कुरापती सुरू झाल्यात। भारतानं हे हल्ले उधळलेले आहेत आणि हे ड्रोन पाडलेत। बारामुल्लामध्ये 11 ड्रोन पाडलेले आहेत। 3 तासामध्ये हा शांततेचा समझोता पाकिस्ताननं तोडलेला आहे, आपला शब्द फिरवलेला आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा निश्चितच पाकिस्तानच्या या सगळ्या कुरापती लक्षात घेतल्या जातील आणि आपला चेहरा कसा अविश्वासार्ह आहे तो जगासमोर पाकिस्ताननं उघड केलेला आहे। पाकिस्तान किती अविश्वासू देश आहे हे पुन्हा एकदा यामधून दिसलंय। फितुरी ही खरं तर पाकिस्तानची सवय आहे आणि शांततेचा हात पुढे करत पाठीमध्ये कशा प्रकारे वार केलाय आणि हीच पाकिस्तानची खरी परंपरा आहे हे पुन्हा एकदा आता स्पष्ट झालेलं आहे। तर भारतीय लष्कराने पाकला स्पष्ट इशारा दिलेला होता। शांती जपण्याचा निर्णय घेतला असला तरी भारतावर हल्ला झाला तर प्रत्युत्तर हे अधिक तीव्रतेने देऊन निर्णायक असेल असं सांगितलेलं होतं। कुठल्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला हा खपवून घेतला जाणार नाही आणि निश्चितच या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल आणि ते युद्ध असेल असं पाकिस्तानने सांगितलेलं होतं। वॉर ऑफ ऍक्ट असेल असं भारताकडून सांगण्यात आलेलं होतं।